आणखी एका मोठी बातमी आहे। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी जाणारं वाहन अडवणं भोवलंय। वर्ध्याच्या नितेश कराळेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्ध्यामध्ये त्या 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आहे। सभास्थळी मुरुम नेणारं वाहन नितेश कराळे यांनी अडवलं होतं। अवैध पद्धतीनं मुरुम नेत असल्याचा कराळे गुरुजींनी आरोप केला होता। मात्र आता त्यांना ते प्रकरण भोवताना दिसून येत आहे। तर कराळेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। पंतप्रधान मोदींची सभा आहे 20 तारखेला वर्ध्यामध्ये आणि त्यासाठी जे मैदान आहे त्या मैदानाची उंची वाढवली जाते आणि यासाठी नेणारं मुरुम जे घेऊन चाललेले आहेत ट्रॅक्टर, हे ट्रॅक्टर अवैध पद्धतीनं मुरुम घेऊन जात असल्याचा आरोप कराळेंनी केलेला होता। मात्र आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। जे वर्धेमध्ये नरेंद्र मोदी येत आहे त्यांच्या सभेसाठी अवैध उत्खनन चालू आहे, त्याच्या विरोधात मी आवाज उठवला तर जिल्हा प्रशासनानं दबाव आणून सांगी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे। मी आजच सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने एक पिटिशन दाखल केलं आणि ईमेल सुद्धा पाठवला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट नागपूर खंडपीठ आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट। तर हे सर्व खोटे गुन्हे मी शांत राहिलो पाहिजे याच्यासाठी माझ्या विरोधात यानं दाखल केलेले आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काही टेन्शन घेऊ नका आणि जो गुन्हा दाखल केला त्याच्यात 1 महिन्याची सजा आहे ते लेखाले भोगून घेऊ। ठीक आहे, यानं खोटे कितीही गुन्हे माझ्यावर दाखल केले तर मी एकटा लढासाठी सक्षम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।